नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजची कथा आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन विशेष निमित्त. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ही कथा आहे अनुभवण्यासाठी. कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्या दिवसाची गोष्ट, म्हणजे त्या दिवसाची कथा, ज्या दिवशी पृथ्वीवर एक अद्भुत घटना घडली. तो दिवस म्हणजे स्वतः स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन. मंडळी, ही कथा मध्येच सोडू नका. कारण असं मानलं जातं, की प्रकट दिनाची कथा अर्धवट ऐकली, तर पुण्य हे अपूर्ण राहतं आणि पूर्ण श्रद्धेने जर ही कथा ऐकली, तर आयुष्यातील अडथळे हे हळू दूर होऊ लागतात. मंडळी, मी ही कथा खूप अभ्यास करून, खूप मेहनतीने तुमच्यासाठी तयार केली आहे. म्हणून ही कथा मध्ये-अधे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. आणि कथा ऐकत असताना मनामध्ये सतत एकच नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मंडळी, त्या काळामध्ये अक्कलकोट परिसरामध्ये एक विचित्र शांतता होती. सगळं काही नेहमीसारखं चालू होतं, पण तरीही काहीतरी वेगळं जाणवत होतं. ज्येष्ठ लोक म्हणजेच मोठे लोक म्हणायचे किंवा मोठे लोक सांगायचे, "काळ बदलतोय, काहीतरी मोठं घडणार आहे." तेव्हा गावातील काही साधू, ब्राह्मण आणि ज्ञानी लोकांना स्वप्न पडू लागली आणि त्या स्वप्नामध्ये एक तेजस्वी पुरुष दिसायचा. त्याच्या डोळ्यामध्ये प्रखर तेज, अंगावर साधं वस्त्र, पण चेहऱ्यावर अलौकिक शांतता. मंडळी, तो पुरुष काही बोलत नव्हता, पण त्याच्या उपस्थितीमध्येच एक वेगळी ऊर्जा जाणवत होती. काहींना मंदिरामध्ये पूजा करताना अचानक अंगावर रोमांच यायचे, तर काहींना ध्यानात एकच शब्द ऐकू यायचा, तो म्हणजे स्वामी. पण त्यावेळी कोणालाच समजत नव्हतं, की हे सर्व काय घडत आहे? हे सर्व काय चाललं आहे? तेव्हा गावातील एक वृद्ध ब्राह्मण रोज देवासमोर बसून प्रार्थना करत असे. एक दिवस त्याला ध्यानामध्ये एक स्पष्ट आवाज ऐकू आला, "मी येतोय." तेव्हा तो घाबरला, पण त्याच वेळी त्याच्या मनामध्ये एक वेगळीच आनंदाची लहर उठली. त्या दिवसापासून गावामध्ये एक अदृश्य अपेक्षा निर्माण झाली, एक अदृश्य शक्ती निर्माण झाली. जणू सगळं निसर्गही कोणाची तरी वाट पाहत होता. मंडळी, आणि मग तो दिवस उजाडला. सकाळ साधीच होती. सूर्य उगवला होता. लोक आपापल्या कामामध्ये मग्न होते, आपल्या कामामध्ये गुंतले होते. पण अचानक गावाच्या बाहेर एका भागामध्ये एक विचित्र घटना घडली. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एक सत्पुरुष बसलेला दिसला. कोणालाही कळलं नाही, तो कधी आला, तो कुठून आला आणि तो कशासाठी आलाय. पण तो अचानक प्रगट झाला. म्हणजेच तो होता प्रगट दिन. त्याचे डोळे मिटलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे त्या सत्पुरुषाच्या चेहऱ्यावर इतकी शांतता होती, की त्याच्याकडे पाहणाऱ्यालाही शांत वाटत होते. हळू लोक तिथे जमू लागले. कोणी म्हणालं, "हा कोणी साधू आहे." तर काही लोक म्हणाले, की "हा वेडा दिसतोय, हा वेडा आहे." पण काही लोक शांत उभे होते आणि ते म्हणजे ज्येष्ठ अनुभवी लोक शांत. त्यांना त्या क्षणामध्ये काहीतरी वेगळं जाणवत होतं. अचानक त्या पुरुषाने डोळे उघडले आणि एक नजर सर्वांवर टाकली. त्या नजरेमध्ये इतकी शक्ती होती, की काही लोकांच्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू तरळले. कोणी धाडस करून विचारलं, "तुम्ही कोण आहात?" तर तो पुरुष हसला आणि फक्त एवढंच म्हणाला, "मी अक्कलकोट स्वामी." तोच क्षण होता, ज्या क्षणी लोकांना जाणवलं, की ही काही साधी घटना नाही, हा आहे प्रगट दिन. मंडळी, या दिवशी संपूर्ण गावामध्ये एक वेगळीच ऊर्जा पसरली होती. लोक म्हणू लागले, आज काहीतरी विशेष आहे. काहींना त्या दिवशी अचानक मनःशांती मिळाली, तर काहींना आपल्या आयुष्यामधील भीती नाहीशी झाल्यासारखं वाटलं. मंडळी, एक स्त्री जी अनेक वर्ष दुःखामध्ये होती, ती त्या झाडाजवळ आली आणि फक्त तिने स्वामींकडे पाहत राहिले. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, तर ते अश्रू होते समाधानाचे. एक लहान मुलगा जो सतत रडत होता, तो त्या ठिकाणी येताच शांत झाला. लोकांना समजायला वेळ लागला नाही, या दिवशी काहीतरी अद्भुत घडत आहे. त्या दिवशी कोणी मोठा चमत्कार पाहिला नाही, पण प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी बदललं. सगळ्यांच्या मनामधली भीती कमी झाली आणि विश्वास हा वाढत गेला आणि एक अदृश्य शक्ती सर्वांना स्पर्श करून गेली. मंडळी, त्या दिवसानंतर लोक त्या जागेला पवित्र मानू लागले. जिथे स्वामी बसले होते, ती जागा एक तीर्थस्थान बनली. लोक रोज त्या जागी जाऊन बसू लागले आणि ध्यान करू लागले आणि श्री स्वामी समर्थ असा जप करू लागले. हळू एक गोष्ट स्पष्ट झाली. स्वामी फक्त शरीराने प्रकट झाले नव्हते, तर ते लोकांच्या मनामध्ये प्रकट झाले होते. त्यांनी लोकांना एक नवी दृष्टी दिली होती, एक नवा विश्वास निर्माण करून दिला होता. प्रकट दिन म्हणजे फक्त जन्म किंवा आगमन नाही, तर तो म्हणजे जागृती होता.
स्वतःच्या आत असलेल्या देवत्वाची जाणीव होण्याचा दिवस म्हणजेच स्वामी समर्थ प्रगट दिन. मंडळी, आज अनेक वर्षानंतरही तो दिवस तसाच जिवंत आहे. दरवर्षी प्रगट दिन आला की लाखो भक्त, करोडो भक्त एकत्र येतात, स्वामींचं नाव घेतात. पण खरी गोष्ट अशी आहे की स्वामी बाहेर कुठेच नाहीत. ते आपल्या आतमध्ये आहेत. जेव्हा आपण मनापासून त्यांना हाक मारतो, तेव्हा ती हाक त्यांना नक्कीच मिळते आणि त्या हाकेचं ते नक्कीच उत्तर देतात. मंडळी, प्रगट दिन म्हणजे स्वतःच्या आतल्या भीतीवर विजय मिळवण्याचा दिवस, स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवण्याचा दिवस. आणि आजही तेच वाक्य प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये घुमत असतं, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी जे घडलं ते फक्त एक क्षणापुरतं नव्हतं, तर त्या प्रकट दिनानंतर अक्कलकोटच्या भूमीमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. लोक जेव्हा त्या वडाच्या झाडाजवळ जात होते, तेव्हा त्यांना फक्त एक साधं ठिकाण दिसत नव्हतं, तर त्यांना तिथे एक जिवंत उपस्थिती जाणवत होती. काही लोक शांत बसत आणि त्यांच्या मनामध्ये विचार थांबून जात. काहींना डोळे मिटताच एक प्रकाश दिसायचा, तर काहींना स्वामींचा आवाज ऐकू यायचा, "भिवू नकोस, मी स्वामी." ही गोष्ट कोणी शिकवली नव्हती, ही कोणत्याही ग्रंथात वाचलेली नव्हती, पण प्रत्येकाच्या अनुभवामध्ये ती आपोआप येत होती. मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराज यांनी त्या दिवशी केवळ स्वतःचं अस्तित्व दाखवलं नव्हतं, तर त्यांनी त्या भूमीला एक दिव्य केंद्र बनवलं होतं. एकदा एक साधू त्या ठिकाणी आला. तो खूप वर्ष तपश्चर्या करत होता. त्याने अनेक तीर्थक्षेत्र पाहिली होती. पण जेव्हा तो त्या वडाच्या झाडाजवळ बसला, तेव्हा त्याला एक वेगळीच अनुभूती आली. तेव्हा तो डोळे मिटून बसला आणि काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, "मी इतकी वर्ष जे शोधत होतो, पण जे इथं मिळालं आहे, ते मला कुठेच मिळालं नाही." त्याला समजलं, ही केवळ जागा नाही, ही एक शक्ती आहे. आणि त्या दिवसानंतर अनेक लोक तिथे ध्यान करू लागले. काहींना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे त्या जागेवर जाऊन मिळू लागली. काहींना त्यांच्या आयुष्यातील दिशा स्पष्ट होऊ लागली. लोक म्हणू लागले, "स्वामी आता फक्त शरीरात नाही, तर ते या जागेमध्ये, या वातावरणामध्ये आणि आपल्या श्वासात आहेत." मंडळी, एक गोष्ट विशेष होती. तिथे कोणतीही मोठी पूजा, मोठे विधी किंवा मोठे नियम नव्हते. फक्त एक गोष्ट होती, ती म्हणजे श्रद्धा. जो जसा आला त्याला तसंच उत्तर मिळालं. कोणी दुःख घेऊन आलं, तर त्याला शांतता मिळाली, समाधान मिळालं. तर कोणी प्रश्न घेऊन आलं, तर त्याला त्याची दिशा मिळाली. त्या प्रगट दिनानंतर लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट कायमची बसली. देव शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही. तो आपल्या जवळच आहे. मंडळी, असाच काळ पुढे सरकत गेला, पण त्या प्रगट दिनाची आठवण कधी मावळलीच नाही. दरवर्षी तो दिवस आला, की लोक पुन्हा त्या क्षणामध्ये आठवतात. पण खरा प्रश्न असा आहे, प्रगट दिन म्हणजे नेमकं काय? तो फक्त एक ऐतिहासिक दिवस आहे का? की त्यामागे खोल काही अर्थ आहे? तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनाचा खरा अर्थ समजून घेतला, तर आपल्या लक्षात येते, तो दिवस म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा क्षण. तो दिवस म्हणजे भीतीतून विश्वासाकडे जाण्याची सुरुवात. तो दिवस म्हणजे स्वतःच्या आतल्या शक्तीला ओळखण्याचा दिवस. मंडळी, त्या दिवशी स्वामी बाहेर प्रगट झाले, पण त्यांचा खरा उद्देश होता आपल्या प्रत्येकाच्या आत प्रगट होणं. आजच्या काळातही आपण अनेक समस्यांनी वेढलेलो आहोत. भीती, चिंता, ताण, तणाव सगळं आपल्या आयुष्यामध्ये आहे. पण जर आपण त्या प्रगट दिनाचा अर्थ समजून घेतला, तर आपल्याला एक गोष्ट कळते. आपण एकटे नाही. स्वामींचं अस्तित्व आजही आहे. ते फक्त दिसत नाही. पण जेव्हा आपण मनापासून त्यांना हाक मारतो, तेव्हा ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात. मंडळी, एक भक्त रोज स्वामींचं नाव घेत होता. त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी होत्या, पण तो कधीच हार मानत नव्हता. एक दिवस त्याला जाणवलं, त्याच्या समस्या अजूनही तशाच आहेत, पण त्याची भीती ही नाहीशी झाली आहे. कारण त्याला समस्या सोडवण्याचा मार्ग मिळाला होता. समस्यातून बाहेर येण्याचा रस्ता दिसला होता. मंडळी, तो व्यक्ती तेव्हा हसला आणि म्हणाला, "स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात ना?" हीच प्रगट दिनाची खरी अनुभूती होती. समस्या संपणं हे महत्त्वाचं नाही, तर त्या समस्येला सामोरे जाणं आणि मग समस्या सोडवणं किंवा ते समस्या सोडवण्याची ताकद मिळणं हे महत्त्वाचं आहे. आणि तीच ताकद आपल्याला स्वामी समर्थ महाराज देतात. आज जर आपण शांत बसलो, डोळे मिटलो आणि मनापासून म्हटलं, "श्री स्वामी समर्थ", तर कदाचित आपल्याला तीच अनुभूती येईल आणि जी त्या दिवशी अक्कलकोटच्या लोकांना आली होती. मंडळी, ही होती स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाची संपूर्ण आणि सविस्तर कथा. मी ही कथा खूप अभ्यास करून आणि खूप मेहनतीने तयार केली आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकली असेल ही कथा,
तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या काही इच्छा असतील तर त्या पण कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर किंवा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. आणि कृपासिंधू रहस्यगाथा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच दिव्य कथा, उपाय आणि आध्यात्मिक कंटेंटसाठी बेल आयकन नक्की दाबा. म्हणजे जेव्हाही सर्वात प्रथम चॅनलवर कंटेंट येईन, तो तुमच्यापर्यंत आधी येईन. आणि लक्षात ठेवा, स्वामी आजही आपल्यासोबत आहेत. त्यामुळे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थाच्या चरणी लीन व्हा. सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद.